निवडणुकांपूर्वी आश्वासन मिळालं, 7-12 कोरा करणार, पण प्रत्यक्षात काय झालं? अटी आणि शर्तींची अशी काही चाळण लावली की राज्याचा शेतकरी कर्जमाफीपासून वंचितच राहिला. सरकारनं घोषणा तर केल्या, पण शेतकऱ्यांच्या हाती काय लागलं? याच फसवणुकीच्या विरोधात आता विठुरायाच्या पंढरीत एक मोठं आंदोलन सुरू होतंय. निसर्गाची अवकृपा, वाढता उत्पादन खर्च आणि बाजारात पिकांना न मिळणारा भाव, यामुळे महाराष्ट्रातील अन्नदाता कर्जाच्या भीषण खाईत अडकलाय. पण सरकारची कर्जमाफी योजना केवळ कागदावरच सुसाट धावते की काय, असा प्रश्न आता उपस्थित होतोय. कारण अटींच्या जाळ्यात शेतकरी पुरता अडकलाय. याच अन्यायाविरोधात आमदार रोहित पवार यांनी थेट सरकार विरोधात शड्डू ठोकलाय. येत्या 12 जून पासून पंढरपूरच्या पवित्र भूमीत ते अन्नदात्यांसाठी अन्नत्याग हे ऐतिहासिक आंदोलन करणार आहेत. महाराष्ट्र शेतकरी अन्नत्याग समितीने या आंदोलनाची हाक दिलेली असून हा लढा आता प्रत्येक शेतकऱ्याच्या अस्तित्वाचा बनलाय. या आंदोलनाच्या प्रमुख 7 मागण्या काय आहेत ते समजून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी प्रणया आणि तुम्ही पाहत आहात HPN मराठी न्यूज. पहिली मागणी, 50,000ची मर्यादा हटवून सर्व शेतकऱ्यांना सरसकट 2 लाखांपर्यंत कर्जमाफी द्या. दुसरी मागणी, एक वेळ समझोता म्हणजेच OTS योजनेतील जाचक अटी रद्द करून 2 लाखांची मर्यादा लागू करा. तिसरी अट, लाखांहून अधिक थकबाकी असणाऱ्यांना 2 लाखांवरील रक्कम आधी भरण्याची सक्ती करू नका. सरकारने थेट 2 लाख पदरात टाकावेत. चौथी मागणी म्हणजे नियमित कर्ज भरणाऱ्यांसाठी सलग 2 वर्ष कर्जफेडीची अट शिथिल करून त्यांना तातडीनं दिलासा द्या. पाचवी मागणी, 2017 पासून केवळ तांत्रिक चुकांमुळे रखडलेल्या 6,56,000 शेतकऱ्यांना तातडीने कर्जमाफीचा लाभ द्या. आणि शेवटच्या महत्त्वाच्या मागण्या म्हणजे पीक विमाचा जाचक ट्रिगर रद्द करून 1 रुपयात विमा द्या. आणि आगामी खरीपाची पेरणी तोंडावर असल्यानं शेतकऱ्यांच्या खात्यात पेरणीपूर्वीच थेट आर्थिक मदत जमा करा. जगाचा पोशिंदा आज स्वतःच्या अस्तित्वासाठी लढतोय. कर्जाच्या फासामुळे अनेक संसार उद्ध्वस्त झालेत. आता शेती आणि शेतकरी वाचवण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्राला एकत्र येण्याचं आवाहन शेतकरी समितीनं केलंय. रोहित पवारांचं हे अन्नत्याग आंदोलन सरकारला झुकवणार का? शेतकऱ्यांचा 7-12 खरोखर कोरा होणार का? याकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. तुम्हाला देखील काय वाटतं? कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. पाहत रहा HPN मराठी न्यूज.